मला सुधारायचंय, मला स्वतःला बदलायचंय असं एकदा ठरवलं की मग मात्र प्रयत्नांना सुरुवात करायची. आयुष्याकडे वास्तविक नजरेने पाहता येणं म्हणजे स्वतःला सुधारणं. काहीच न करता आपण ना एकाच ठिकाणी असतो, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी गुरफटलेले, आणि तेव्हा मात्र आपल्यातल्या अनेक चांगल्या गोष्टींचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आपल्या विचारांचे, आपल्या बुद्धिमत्तेचे सतत नूतनीकरण व्हायला हवे, तरच आपण एक सुधारित आयुष्य जगू शकू. स्वतःला सुधारण्यासाठी कोणत्या महत्वाच्या 4 गोष्टी करायच्या जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका सुद्धा. आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बोलत असतो. स्वतःला सुधारण्यासाठी पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे सर्व दिशांचं निरीक्षण करायचं आहे. असं म्हणतात की शिकण्याने मन कधीच थकत नाही. सातत्याने आपल्याला आपल्यातलं ज्ञान वाढवायचं असेल तर निरीक्षण शक्ती वाढवावीच लागेल. आणि आपण जे काही निरीक्षण आजूबाजूला करतोय त्यामधून फक्त चांगलं वेचण्याची ही सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. आपल्याकडे असलेलं ज्ञान योग्य ठिकाणी लावण्यासाठी देखील निरीक्षणाचा उपयोग होतो बरं का. कारण आपल्याला आलेले अनुभव, आपण केलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच पटेल असं नाही. आणि म्हणून जिथं आपल्या ज्ञानाचा, आपल्याला आलेल्या अनुभवांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, तिथंच ते शेअर करावे. ह्याच निरीक्षणामुळे आपल्याला समजणार आहे की आपलं ज्ञान कोणासमोर मांडायचं आहे. कारण जर आपण अयोग्य ठिकाणी आपलं ज्ञान मांडत असू किंवा बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यासोबत वेगवेगळे प्रयोग करायची सवय असते. आपण अनेक गोष्टी स्वतःसोबत करत असतो आपले आजार बरे करण्यासाठी, आपली आर्थिक किंवा आपली शारीरिक प्रगती होण्यासाठी, आपली वैचारिक प्रगती होण्यासाठी. आणि ज्या वेळेला आपण ते अनुभव समोरच्या व्यक्तीला सांगतो, आपल्याला असं वाटत असतं की समोरच्या व्यक्तीनेही त्याच्या जीवनामध्ये हे अवलंबलं पाहिजे, म्हणून आपण ते शेअर करत असतो. त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण आपले अनुभव सांगत असतो. पण त्या अनुभवांची जर खिल्ली उडवली जात असेल किंवा या सगळ्या गोष्टींवरती समोरच्या व्यक्तीचा विश्वासच नसेल तर तिथं या मांडलेल्या अनुभवांमुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आणि म्हणून आपण कोणासमोर हे अनुभव मांडतोय, कोणाला या गोष्टी सांगतोय याचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणून ज्या लोकांचा आपल्यावरती किंवा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यावरती विश्वास आहे, अशाच लोकांसमोर आपण आपली मतं, आपले अनुभव मांडले पाहिजे. कारण जर चुकीच्या ठिकाणी आपण स्वतःची माहिती द्यायला लागलो, स्वतःकडील माहिती द्यायला लागलो, तर मग तिथं आपण स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात करतो. निरीक्षणातून जितकं मिळवण्याचा प्रयत्न आपण करू तितके आपले विचार प्रवाही राहतील, आपल्या मनाला इंधन मिळत राहील आणि वास्तव लक्षात घेऊन वेळोवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप होईल. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या खोलात आपल्याला शिरायचंय. एखाद्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवणं म्हणजे त्या गोष्टीच्या खोलात शिरणं. वरवर गोष्टी वेगळ्या दिसतात, पण जेव्हा आपण त्या गोष्टींच्या अंतरंगात जातो त्यावेळी मात्र त्यातील गंमत आपल्याला दिसू लागते. समज, गैरसमज दूर व्हायला लागतात. ती गोष्ट मिळवण्यासाठी काय काय करावं लागतंय किंवा त्या गोष्टीच्या मागे किती मोठा इतिहास आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपले डोळे उघडतात. नाहीतर मग आपण प्रत्येकाला जज करत राहतो ना, हे काय सोपंच आहे, ते काय पटकन होऊन जातं, तुझं काय बाई तिथल्या तिथं झालं, तुझं काय बाई पटकन होऊन गेलं. हे असे जजमेंट्स जेव्हा आपण पास करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःला वरचढ ठरवतोय, पण त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला हे कळलेलं असतं की आपण किती वेडेपणा करतोय. ते भलेही ती व्यक्ती स्वतः बद्दल काही बोलत नसते किंवा स्वतःसाठी काही बोलत नसते, पण तिथे आपला मूर्खपणा समोरच्या व्यक्तीला कळालेला असतो की आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय. एखाद्या घटनेकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवतो की आपण कशा पद्धतीने विचार करतोय. आपण समोरच्या व्यक्तीला सहज म्हणून जातो की तुझं काय बाई पटकन झालं, पण त्यामागं समोरच्या व्यक्तीने केलेले जे प्रयत्न असतात ते फक्त तिला माहिती असतात. आणि त्यावरून ती व्यक्ती अंदाज लावू शकते की आपण किती पाण्यात आहोत किंवा आपण केवढासा विचार करू शकतोय, आपला विचार किती एकमार्गी आहे, की आपण सर्वांगीण विचार करून बोलतोय. हे आपल्या वागण्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला जाणवत असतं. कोणी ते दाखवून देतं तर कोणी शांत राहून फक्त मजा घेत असतं.
आणि म्हणून स्वतःला सुधारणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा ना आपण एखादं ध्येय मिळवण्यासाठी त्या क्षेत्रातील किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या क्षेत्रातील अनेक जणांना पाहतो. आपण वरवर पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की हे काय आपणही करू शकतो. पण ज्या वेळेला त्या गोष्टीच्या खोलात आपण शिरतो, त्याच्या मागच्या अनेक प्रयत्नांना आपण पाहतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की वरवर जे आपल्याला सगळं छान छान दिसतंय त्यासाठी तितकेच कष्ट आणि तितकाच वेळ दिलेला आहे, तितकेच प्रयत्न केलेले आहेत, तितकाच डिसिप्लिन स्वतःमध्ये आणलेला असतो. आणि मग त्यावेळी इतरांचा हेवा आपल्याला वाटत नाही, कारण ते जे करू शकतात ते आपण नाही करू शकत आहे हे आपल्या तेव्हा लक्षात येतं. ज्यावेळेला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण त्याच्या खोलात जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला किती प्रयत्न करण्याची गरज आहे. वरवर दिसणारी गोष्ट किती खोलवर आहे हे एकदा का लक्षात आलं की मग आपल्यामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात होते. एकदा का त्या खोलीचा आपल्याला अंदाज आला की मग त्या पद्धतीने प्रयत्न करायला आपण सुरुवात करतो. आता तिसरी गोष्ट, ताळमेळ आपल्याला राखता आला पाहिजे चांगल्या आणि वाईट गोष्टींचा. वाईट गोष्टी कधी केव्हा घडतील, किती घडतील हे आपल्या हातात नाहीये, पण चांगल्या गोष्टी घडवून आणणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला वाईट गोष्टी घडतात त्या वेळेला आपण स्वतः काहीतरी चांगलं घडवून आणायचं आणि तो ताळमेळ आयुष्यात आपण राखायचा आहे. ज्या ज्या वेळी मनाविरुद्ध काहीतरी घडेल त्या वेळेला स्वतःला आनंद देणारं स्वतः काहीतरी निर्माण करता यायला हवं. ज्यावेळी एखादा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये डोकावेल किंवा ज्यावेळी आपला दुपारपर्यंतचा, संध्याकाळपर्यंतचा, रात्रीपर्यंतचा दिवस खराब जाईल त्यावेळेला तितकाच सकारात्मक विचार आपल्याला करता यायला पाहिजे. किंवा अर्धा दिवस जर आपला खराब झालेला असेल किंवा रात्रीपर्यंत जरी आपला दिवस खराब गेला असेल तरी झोपण्यापूर्वीचा अर्धा तास देखील आपण काहीतरी असं करू शकतो ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. किंवा त्या घटनेतून आपण काय शिकलो हे जरी आपण स्वतःला सांगितलं, कुठेतरी लिहून काढलं तरी देखील आपण तिथं खूप मोठा धडा घेतलेला आहे हे समाधान आपल्याला मिळेल. आणि हेच आहे चांगलं आणि वाईट यामधला ताळमेळ राखणं. कितीतरी मोठमोठे यशस्वी लोक रोजच्या रोज डायरी लिहितात. आपण स्वतःमध्ये, आपल्या जीवनामध्ये किती गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, आपलं कुठं चुकतंय, आपण आज काय चुकीचं केलेलं आहे, आज आपण एखाद्या घटनेतून कोणता धडा घेतलेला आहे, हे ज्या वेळेला आपण रोजच्या रोज लिहून काढतो, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपोआप आपण सुधारले जातो. आणि ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये वाईट घटना घडतात, बरेच जण काय करतात, त्या घटना सोडून देतात, त्याबद्दल अजिबातच विचार करत नाहीत आणि एकदमच वेगळ्या फ्लो मध्ये जातात. त्यामुळे देखील समोरच्या व्यक्तीला किंवा त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. किंवा बरेच जण काय करतात, तीच घटना पकडून बसतात, त्याच घटनेचा जास्त विचार करतात, खूप स्वतःला त्रास करून घेतात आणि त्यामुळे देखील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. म्हणून याचा मधला मार्ग काय, तर जे काही घडतंय त्यातून बाहेर पडण्यासाठी नवीन काहीतरी आयुष्यामध्ये घडवून आणणं, आवर्जून जीवनाचा आनंद घेणं, रुटीनचा आनंद घेणं, रोजच्या रुटीनमध्ये नवीन एखादी ऍक्टिव्हिटी करणं ज्यामुळे आपल्याला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या कुटुंबातील लोकांना त्या गोष्टीचा आनंद मिळेल असं काहीतरी करणं म्हणजे सुखाचा आणि दुःखाचा ताळमेळ राखणं. आणि एकदा का आपल्याला हा ताळमेळ सांभाळता आला की मग आपल्या इतकं नशीबवान कोणीच नाही याची आपल्याला अनुभूती यायला सुरुवात होईल. स्वतःबद्दल काहीतरी ध्येय पुढे ठेवणं आणि कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा आपण पडलो तरीही उठून सातत्याने त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करता आलं पाहिजे. बऱ्याचदा प्रत्येक वेळी रोजच्या रोज उठून उभं राहता यायला पाहिजे. आपल्या समोर आपल्या करिअर रिलेटेड ध्येय असतात, आपल्या रिलेशन साठीचे ध्येय असतात, रिलेशनशिप साठीचे ध्येय असतात, आपल्या मुलांसाठीची काही ध्येय असतात, स्वतःसाठीची काही ध्येय असतात आणि ही ध्येय प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. नाहीतर मग बरेच जण असे असतात की जे नुसतं उत्तम काम करतात, उत्तम पैसा कमावतात, पण मग त्यांच्या आयुष्यामध्ये तितकं समाधान नसतं. पण मग हेच आपण प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ ठरवली आणि सगळ्या गोष्टींना योग्य आणि छान वेळ द्यायला सुरुवात केली की मग सगळं छान व्हायला लागेल. त्यासाठी आपल्या समोर ध्येय ठेवणं आणि त्या ध्येयाच्या मागे लागून काम करणं गरजेचं आहे. आपण प्रमोशन मिळवण्याचं ध्येय ठेवतो, आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, पण आपण स्वतःची तब्येत सुधारण्याचं ध्येय ठेवत नाही किंवा आपलं एखादं रिलेशन सुधारण्याचं ध्येय ठेवत नाही, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचं, आपलं माइंडसेट बदलण्याचं ध्येय ठेवत नाही. ही अशी छोटी छोटी ध्येय सुद्धा आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. आणि यातच खरं शहाणपण आहे. दुःख आपल्या समोर असेल, अडचणी आपल्या समोर असतील तर आनंदालाही आमंत्रण देणं, स्वतःहून त्या सुखाला बोलावणं, हे म्हणजे खरं जगणं आहे. आता चौथी
शेवटची पण तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक सुज्ञपणे निवडा. कोणीतरी उगाच गोडगोड बोलतय म्हणून त्याच्या सोबत वाहवत जाणं म्हणजे मूर्खपणा आहे. आपल्या सोबत 10, 20, 100 लोक नसतील तरी चालेल, 2च लोक असू देत, पण ते लोक अतिशय उच्च विचारांचे, चांगल्या वागणुकीचे, चांगल्या वळणाचे किंवा त्यांच्या दिनचर्येमध्ये असलेला डिसिप्लिन आपल्याला बघून स्वतःला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळणारे असे लोक आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. आपल्या सोबत वावरणारे लोक, आपण ज्यांच्या सोबत बोलतोय, ज्यांच्या सोबत वेळ घालवतोय, ज्यांच्या सोबत आपण बाहेर फिरायला जातोय, ज्यांच्या सोबत एकंदरीतच आपण आपला अमूल्य जीवनातला वेळ देतोय, त्यांच्याकडून आपण काय घेतोय किंवा ते लोक कशाला महत्व देत आहेत याचा तुम्ही कधी आढावा घेतलाय का? जीवनातला प्रत्येक श्वास हा पुन्हा आपल्याला घेता येणार नाहीये. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ ही अशीच निघून जात असते आणि आपणही ज्यांच्या सोबत वेळ घालवतोय तसेच घडत असतो. आणि म्हणून उच्च विचारांच्या लोकांसोबत आणि सतत नवीन शिकणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. कारण जे लोक शिकण्याच्या बाबतीत समाधानी असतात, जे लोक नवीन काहीच रोजच्या जीवनामध्ये करत नाहीत, तेच रिपीट करत उकरत नको त्या गोष्टींना महत्व देत बसतात, अशा लोकांसोबत राहून आपल्या विचारांची कधीच प्रगती होणार नाही. बऱ्याचदा प्रगती करणं म्हणजे भरपूर पैसा कमावणं असं आपल्याला वाटतं, पण असं अजिबात नाहीये. प्रगती करणं म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते सर्वांगीण दृष्टिकोनातून जगणं. सतत दुसऱ्यांना कमीपणा दाखवणाऱ्या लोकांच्या सोबत जर आपण राहिलो तर आपली प्रगती कधीच होणार नाही. आपणच किती वरचढ आहोत असं ज्या वेळेला आपल्याला वाटायला लागेल त्यावेळेला आपल्यातलं शिकण्याचं जे कौशल्य आहे ते कुठेतरी बाजूला निघून गेलेलं असेल आणि हे खूप धोकादायक आहे. जो व्यक्ती सतत शिकत असतो तो कायम नम्र असतो आणि तो कधीच स्वतः केलेल्या किंवा स्वतः करत असलेल्या कार्याबद्दल किंवा मीच किती बरोबर आहे हे सांगण्याचा कधीच प्रयत्न नाही करत. त्याचं कार्य हे आपोआप लोकांना दिसतं, त्याची प्रसिद्धी आपोआप होत असते. त्याच्यासाठी त्याला स्वतःबद्दल ढिंडोरा पिटायची कधीच गरज पडत नाही. आणि जर आपण अशा लोकांमध्ये राहत असू तर आपलं खूप नुकसान होणार आहे. सतत स्वतःला वरचढ ठरवणारे, संकट काळात तुमच्या सोबत नसणारे, प्रत्येक तुमचं वाक्य हे शांतपणे तुमचं मन हलकं करण्यासाठी ऐकून न घेता प्रत्युत्तर करण्यासाठी ऐकून घेणारे लोक, तुमच्या समोर छान वागणारे पण तुमच्या मागे तुमच्या नावाचा गैरवापर करणारे लोक तुमच्यासाठी हानिकारक आहेत. आणि म्हणून अशा लोकांपासून वेळीच दूर व्हा. यामध्ये फार काही तुमच्या आयुष्याचं नुकसान होणार नाहीये, पण तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी अजिबात वेळ देऊ शकणार नाहीये. तुमचं आयुष्य निरर्थक घालवणार आहात आणि म्हणून अशा लोकांपासून दूर राहायचं आहे. अशा पद्धतीचे लोक ना स्वतःच्या चुकांनाही उत्तम पद्धतीने मांडू शकतात, तुमच्यापासून अनेकांना दूर करू शकतात, अतिशय घाणेरडी तुलना तुमच्यासोबत करू शकतात, प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुमच्यासोबत तुलना करू शकतात, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ती कितीही क्षुल्लक गोष्ट असेल तरीही चालेल. त्यामुळं महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवरती चर्चा करू शकतात. म्हणून इथं आपण थांबवूयात, स्वतःला दूर करूयात किंवा जिथे छान ज्ञानाबद्दल चर्चा होते, नवनवीन गोष्टींबद्दल, नवनवीन अनुभवांबद्दल चर्चा होते, अशाच ठिकाणी स्वतःचा वेळ देऊयात. कारण आपल्याला स्वतःला सुधारण्यासाठी आधी आपल्या विचारांची प्रगती करून घेणं खूप गरजेचं असतं. असं कधीच होणार नाहीये की आता मला सगळ्यातलं सगळं समजायला लागलंय, आता माझी विचारांची प्रगती झाली आहे, असं नाही होणार. ती आपल्याला शेवटपर्यंत, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहायची आहे. कारण ह्या जगामध्ये इतकं ज्ञान आहे, इतक्या गोष्टी आहेत, इतके अनुभव आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे, की त्यापुढे आपण शून्य आहोत, एक टिंब देखील आपण नाही आहोत. म्हणून सतत स्वतःला वरचढ ठरवण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन नवीन गोष्टी शिकत राहूयात शेवटच्या श्वासापर्यंत. आणि तसेच लोक आपल्या आजूबाजूला ठेवूयात. कारण आपल्याला आपलं आयुष्य सुंदर नवनवीन अनुभवांनी सजवायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.